नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. प्रतापगंज पेठेमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये पक्षी आढळून आल्यामुळं एकच खळबळ उडाली. वास्तविक स्वरूपात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेला हा विषय गुरुच्या बातम्यांपर्यंत पोहोचला. या अनुषंगानं सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्याशी गुरुच्या बातम्यांनी संपर्क साधून या गंभीर घटनेची माहिती दिली. अभिजित बापट यांनी देखील तात्काळ आज सुट्टीचा दिवस असताना देखील आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले. पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त चार्ज असलेले संदीप गाडवे आणि नळकरी असलेले सुदाम घाडगे आपल्या कर्मचाऱ्यांसह प्रतापगंज पेठेमध्ये आले. त्यांनी पाईपलाईनच्या संदर्भात पाहणी केली. व्यवस्थित खोदकाम करून या पाईपमध्ये अडकलेला पक्षी हा बाहेर काढला. विशेषतः ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. याचं कारण असं, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी पुरवठा होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या अनुषंगानं दूषित पाणी पुरवठा होऊ नये व नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलेली कामगिरी निश्चितच स्वागतार्ह आहे. या घटनेमुळे पाणी पुरवठा करणाऱ्या तसेच पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता ही तात्काळ करणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. प्रतापगंज पेठेमध्ये पाणी पुरवठा करत असताना आढळून आलेला पक्षी एकूणच या इथपर्यंत येणाऱ्या सर्वच पाईपलाईनच्या अनुषंगानं अजून काही पक्षी इतर घटक असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं या साठवण करणाऱ्या पाण्याची तात्काळ स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. आज केलेल्या कामाबद्दल प्रतापगंज पेठेतील नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाचे काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी तसेच विशेषतः मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे मनापासून आभार मानले आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचा त्याचबरोबर साठवण टाक्यांच्या स्वच्छतेचा देखील पाठपुरावा टीम गुरुच्या बातम्या करणार आहे. भारतातला